विनंती असेल नवनाथ 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली संघाला देखील आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत। 3 षटकांचा पूर्वार्ध 3 षटकांचा उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळेल। 3 ओव्हरची मॅच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहू शकतो। विनंती असेल नवनाथ 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली टीमला सलामीचे दोन्ही बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत। मॅच आपल्याला पाहायला मिळेल 3 षटकांची आणि ज्यावेळेस मॅचला होईल सुरुवात या ऐकूया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे गुरुवर्य सन्माननीय विनोदजी पाटील सर। थँक यू व्हेरी मच प्रथम पुरस्कार सर्व लाडकी रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा आपण बघतायत नमो चषक 2024 द्वितीय फेरीला प्रारंभ झालाय आणि द्वितीय फेरीतील ही दुसरी मॅच मैदानामध्ये सुरू आहे। एका बाजूला आपण संघ बघतायत नवनाथ 11 श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत जयदुर्गा कोळिवली मध्ये मॅच। टॉस कोळिवलीने जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करतायत। पहिला चेंडू अगदी सरळ धनुष्य बाणाप्रमाणे सरळ सीमारेषे बाहेर चौकार। विनायक हा चेंडू देखील यावेळेस मात्र लॉंग ऑफला, पण तिथे फिल्डर होते मग अशी अगदी लॉंग ऑनला सरळ खेळले होते आणि अशा प्रकारे आपण बघताय एक धाव संघ धावफलकावरती एकूण झाले 5 ओपनर्स आपण बघताय अजय चव्हाण आणि विनायक पाटील। मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ राहिला होता कोळिवलीचा, तब्बल 88 धावा कुठल्या होत्या, पण आता समोर आहे वडवली टीम। ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक चौकार। चूक पण नकार दिलाय अजयने, कधी धाव होऊ शकली असती। बघा 3 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला रिस्क तर घ्यावा लागेल, एक धावेसाठी मेहनती करावीच लागेल, कारण इथून ही धाव पूर्ण झाली असती पण तो प्रयत्न झाला नाही कारण अजयच्या मनाची तयारी नव्हती या धावेसाठी। आणि अशा प्रकारे आपण बघताय दोघांनी चौकारानंतर सिंगल इथे घेतले। एकूण धाव संघ धावफलकावरती 10। हा चेंडू अलंग द ग्राउंड गेला मिड विकेटला, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकच धाव येईल आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 11च्या घरामध्ये। 3 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून 40च्या पुढे जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल, जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघावरती एक मानसिक दडपण निर्माण करता येईल आणि इथून एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली बॅटिंग होताना
ओ टॉप एज मिस टायमिंग, जेलची शक्यता, प्रयत्न जबरदस्त होता पण प्रयत्नांना अपयश आले. फिल्डर त्या ठिकाणी होते, मनोज होते. प्रयत्नांना पारितोषिक असतं तर जरूर मनोजला ते दिलं गेलं असतं, पण इथून प्रयत्न केला गेला. असं म्हणतात की प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. आणि अशा प्रकारे पहिले षटक संपले. धावफलकावरती आहेत एकूण 13 धावा झाल्यात. एकही विकेट नाहीये, 13 धावा आलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. द्वितीय फेरीतील ही द्वितीय मॅच, जबरदस्त मॅच. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं जय जलेश्वर वाडेकर बी हा संघ दुसरा सामना जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान त्याने टिकवून ठेवलेले. कालचा दिवस भूमी इलेव्हन मांडा संघाने गाजवला. स्पेशली अखेरची मॅच गौरी शंकर गौरीपाडा सारख्या ताकदवर संघाला त्यांनी 40 धावा करू दिल्या नाही. आणि त्याच संघाने आधीच्या 2 मॅच अवघ्या 8 चेंडूमध्ये फिनिश केल्या होत्या. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट निश्चित नसते. हो, पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय, लेग ब्रेक होतोय. सोमनाथ आहे बॉलिंग मार्कवर. सोमनाथने मागच्या मॅचमध्ये 5 चेंडू डॉट फेकले होते. मेडन ओव्हरची संधी होती पण झेल नाही पकडला अंतिम बॉलवरती. तोच सोमनाथ. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला बॅटर आपण बघतात विनायक पाटीलला. ओहो, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. हा देखील डॉट आहे बघा. प्लीज पंचांशी कुठल्याही प्रकारे आर्ग्युमेंट नको, कुठल्याही प्रकारे वाद नको. आणि अशा प्रकारे आपण बघताय रिव्ह्यू नाही आहे, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू नाही आहे. ग्राउंड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. सलग दुसरा चेंडू डॉट. पुन्हा एकदा सोमनाथ. हा चेंडू अगेन्स्ट द स्पिन. इथे चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट त्या ठिकाणी फिल्डर होते. आपण बघितलं तर दिगेश होते. गुड फिल्डिंग. पण या दरम्यान आपण बघताय येता धावा. 1 धावा आली. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. एक चांगली बॅटल रंगेल दोघांमध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एका ताकदीचे. दोघेही पूर्ण तयारीनिशी आलेले आहेत. इथून रिवर्स चेंडूला पाठवलाय पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. ओहो, सांभाळा, काळजी घ्या. बाहेर निघाले होते का चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. चांगला फटका होता. इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट. यावेळेस मात्र समोर सलीम बिडा आपला स्वतः चेंडू उचलतात. चांगलं कमबॅक सोमनाथचं. सोमनाथने पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 1च धाव दिली होती. हा चौकार आला. तिथून आपण बघतोय आता सिंगल येते. 5 बॉलमध्ये 6 धावा दिल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत केवळ 6 धावा. हा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन पाठवला सीमा पार. षटकार. प्रत्येकाची चॉईस बदलत चालली. प्रत्येकाला आता रॅप सॉन्ग आवडतात. आणि अशा प्रकारे गौतमी पाटील, सबसे कातिल गौतमी पाटील. आणि गौतमी पाटील आले की बापरे बाप, तुफान गर्दी होती. भिवंडी ते आली होती. मुरबाडलाही बोलावलं होतं. धडाके बाजला नाही, विष्णुशेठ घुडे स्मृतीच्या शासकामध्ये. यावे चेंडू ऑन साइडला
विरकावला सीमा पार येतोय गगन बेदी गगन चुंबी षटकार. मग शिक्षा भोगावी लागते. ओ हो हो पॅरल स्ट्रोक जबरदस्त एफर्ट तिथे. काय प्रयत्न मनोजचा. थ्रोही चांगला आलाय. इथे फलंदाज बाद होईल. सारे काही अलवेज सुरू होतं सुरळीत सुरू होता पण इथून कुठेतरी या पार्टनरशिपला दृष्ट लागली आणि पहिल्या विकेटचा पदर मैदानावरती फलंदाज बाद होतोय यावेळेस विनायक. खूप चांगल्या आणखीन एक बॅटर होईल धावबाद. 2 गडी 2 चेंडू मध्ये धावचीच्या रूपाने सांघिक यश मैदानावरती लावत असताना आपण बघतायत अप्रतिम कामगिरी वडवली टीमची. भंडारी धावसंख्या 32. बॉलिंग मार्क सोनू चांगलं कमबॅक. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर. नंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती 2 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाले. तर एकही बॉलरला यश मिळालं नाही पण हे सांघिक यश आपण म्हणू शकतो. इथे 2 धावचीच झाल्यात. सोनू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघतायत नितीनला. राहुल भंडारी लेफ्ट हँडेड आहेत. राहुल चेंडू यावेळेस आणखीन एक आणि काय चाललंय मैदानावरती. खरं तर आपण बघतायत खूप चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये होत होती. हा देखील रेकॉर्ड आहे. सलग 3 चेंडू मध्ये 3 फलंदाज धावचीत आणि ही सांघिक हॅट्रिक पूर्ण झाली आहे. न्यू बॅटर दर्शन. 3 फलंदाज 3 बॉल मध्ये बॅक टू बॅक एकाच पद्धतीने एकाच एंडला धावचीत झाले. धावसंख्या धावफल गर्दी 33 धावा झाल्यात. काय कमबॅक आहे. सोनूवर भरोसा आहे. ओ टॉप एज आणखीन एक विकेट जाऊ शकतो आणि हो गेलाय. 4 बॉल मध्ये 4. 3 रन आउट 1 कॅच आउट. मागून एक येणाऱ्या लाटा जशा बदलून टाकतात आयुष्याच्या वाटा तसंच या डावामध्ये काहीतरी घडलं. एका मागून एक धक्के लागले 4 आणि जी धावसंख्या असं वाटलं होतं की आता फार मोठी होईल कुठेतरी तिच्यावरती लगाम लावण्याचं काम केलं जातंय. यावेळेस मात्र पॉइंटला झेल. आणखीन एक विकेट
बॅक टू बॅक 5 चेंडू मध्ये 5 फलंदाज डगआउट मध्ये. बघा पहिल्याच बॉलवरती षटकार आला, तिथून अचूकता, भेदकता, आक्रमकता, विविधता आणि कल्पकता या सगळ्या गोष्टी या 5 बॉलमध्ये आपण बघितल्या. आणि काय गोलंदाजी, काय कमबॅक. 3 फलंदाज सलग 3 चेंडूवरती धावबाद झाले. अंतिम 2 चेंडूवरती 2 फलंदाज कॅच आउट झाले आणि एकाच ओव्हरमध्ये 5 गडी बाद झाले. आणि अशा प्रकारे 33 वरती डाव आटोपलेल्या मैदानावरती आपण बघताय नवनाथ 11 नारायणदेव प्रतिष्ठान वडवली संघाने. बॉल चॉईस नाहीये, लक्षात असू द्या. आम्ही हा नियम कालपासून सांगितलाय, जो चेंडू येईल पॅकेटमध्ये, जो कसा पण येऊ दे, तो तुमच्या नशिबात जो असेल तो मिळेल. कारण बॉल चॉईस नाहीये आणि बॉल चॉईस दिला तर मग कित्येक बॉक्स फोडावे लागतात. कित्येकाने बॉल चॉईसचे रेकॉर्ड केलेत. एका खेळाडूने 24 बॉल चेक केले होते तरी त्याला बॉल पसंत पडला नव्हता. पण आयोजक म्हणाले की फॅक्टरीमध्ये जाऊनच तुला आता स्वतःला आणावं लागेल. असे किस्से असतात. पण आयोजकांनी हे चांगलं केलं की जो बॉल येईल तो घ्यावा लागेल तुम्हाला, कसे असू द्या. फिल्डिंग लावून घ्या वडवली टीम, प्लीज फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. वेळ नाही आपल्याकडे, टॉससाठी तयार राहायचंय. पुढची लढत असणार आहे रिजन्सी टिटवाळा आणि जय मसोबा क्रिकेट संघ चिकनघर. यायचे दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर. द्वितीय फेरी सुरू आहे, द्वितीय फेरीतील अंतिम लढत. आणि या 3 मॅच द्वितीय फेरीच्या कव्हर झाल्यानंतर ड्रॉ केला जाईल. आणि ड्रॉच्या आधाराने बघूया कोणाच्या बाजूने चिठ्ठी मिळते. काल भूमी लिहून मांडाला ड्रॉच्या आधाराने बाय मिळाली, त्याचा फायदाही त्यांनी घेतला. अंतिम मॅच त्यांनी जिंकली आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आणि आज जो संघ अंतिम फेरीमध्ये जाईल त्याला उद्या अंतिम फेरी खेळण्यासाठी इथे यावं लागेल आणि भूमी लिहून मांडाशी खेळावं लागेल. उद्या आमचे सगळे 40+ संघ दिसतील तुम्हाला खेळताना. गौरीपाडा संघ देखील दिसेल 40+ मध्ये. उंबरडिया असेल, वाडेगर असेल, मानिवली असेल, चिकनगर असेल, सापाड असेल, मोहिली आणि उंबरडेब असे 8 संघ 40+ असतील. आणि 40+ क्रिकेटही फार डेंजरस झालेले. टॉससाठी या 2 कॅप्टन आलेत का? रिजन्सी टिटवाळा आणि त्याचबरोबर जय मसोबा चिकनगर. तर बाळा आलेले आहेत आणि प्रथम त्या ठिकाणी असतील चिकनगर आणि रिजन्सी टिटवाळामध्ये टॉस. आदरणीय निलेश दादा भंडारी यांना विनंती करणं, आपण या आपल्या शुभासाहेबांना यापुढे सामन्याची नाणेफेक करायची. मॅच चालू ठेवा. छपास कॉल आहे. चला मॅच स्टार्ट करा, वेळ नका घेऊ जास्त प्लीज. तर 12 चेंडू करायचे धावा 32. बघूया कोण जिंकणार. यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर हेड पाठवलाय सीमा पार, येतोय षटकार.
मॅच मध्ये सिकंदर, कारण हा खेळ नेहमीच तुमची मानसिकता तपासत असो, तुम्ही मनाने किती कणकर आहे हा खेळ नेहमीच ते बघत असो. बघूया इथून आता इक्वेशन, आता 9 चेंडूत 23 करायचे आहेत विजयासाठी. स्ट्राइकला बॅटर आलाय दिगेश म्हात्रे, बॉलिंग मार्कवर संतोष. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने. हो यावेळेस मात्र कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. दिगेश बॅक टू द पॅव्हिलियन. परतला मैदानावरती दीपेश कारभार येतोय. इक्वेशन आता 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. का डगमगता न हार मानता न कसता त्याने मात्र कमबॅक केले. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवरती मात करा, तिच्या समोर शरणागती पत्करू नका. किती मोठं संकट असू द्या, लढा, संघर्ष करा, मेहनत करा. इथून चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथून होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, काय जबरदस्त है. आंखों में इशारा कर दिया और देखते देखते 2 से 3रा रन पूरा कर दिया. आणि या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 14च्या घरात. इक्वेशन 7 चेंडू 20 धावांची गरज आहे विजयासाठी. अप्रतिम संघर्ष मैदानावरती, पण मैदानावरती सोमनाथ सारखा एक जबरदस्त योद्धा अजूनही मैदानावरती आहे, ज्याच्याकडे ती क्षमता आहे, ती कुवत आहे, ते सामर्थ्य आहे, तो अनुभव आहे. या सामन्याला जिंकून देण्यासाठी त्याला मैदानावरती लढावं लागेल, कारण संघाचं अस्तित्व, संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. येणारे चेंडू 7, 20 धावांची गरज. संतोष टू सोमनाथ. दबाव दोन्ही बाजूला आहे, दोन्ही बाजूला संघर्ष आहे, संघर्ष करावा लागेल. एका बाजूला धावा रोखण्यासाठी, दुसऱ्या बाजूला धावा करण्यासाठी. हा चेंडू इथून मात्र सोमनाथ वारंवार क्रॉस बॅटिंग करत होते आणि अशा प्रकारे पायचीत इथून बाद होत आहेत आणि मैदानावरती जय दुर्गा क्रिकेट संघ कोळीवलीला लागतोय. हा खूप मोठा धक्का, हा धक्का 440चा हा झटका आहे. जी आता पबजीची चर्चा थोडी कमी आहे. पबजी मुळे कित्येक जण वेडे झाले. रमी सरकार तर या मॅच कडे बघा, रमीची चर्चा सुरू आहे. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा जुगार अजिबात खेळू नका. आयुष्यभर आम्ही खेळत बसलो जुगार आणि सारच काही हारलो, आता नशीब घेतले उधार. 6 चेंडू 20 धावांची गरज. मैदानावरती बॅटर आलाय मनोज कारभारीला करावी लागेल बॅटिंग भारी. ओ चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने, डॉट बॉल. आता 5 चेंडू 20 धावा, 5 चौकार किंवा किमान 3 षटकार इथून ठोकावे लागतील, तरच या मॅच मध्ये विजय मिळेल. असं काय झालं कोळी संघाला की ज्या संघाने 88 केल्या त्यांना 34 चेस करताना इथून संघर्ष करावा लागला.
हा चेंडू ऑन साइडला अलंग द ग्राउंड, फिल्डर आहे तिथे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. आता चेंडू शिल्लक आहे 4, करायचे धावा विजयासाठी 18 धावा. 3 षटकार मारावीच लागतील किंवा 3 चौकार 1 षटकार असे इक्वेशन चालेल, पण मारणार कोण हा देखील प्रश्न आहे. एज आणि फलंदाज बाद. आणि बऱ्याच वेळानंतर आम्ही बघितलं बघा, हा चेंडू हा ढकलला पण जाऊन स्किन वरती धडकला. 4 धावा. औपचारिकता शेष आहे, कारण अजूनही आपण बघितलं जरा 14 धावा करायच्या. चिकनगर संघ तयार झालेला आहे त्यांच्या अगेन्स्ट रिजन्सी टिटवाळा. अशा प्रकारे हा सामना मैदानावरती जिंकलेला आहे.